नमस्कार रसिक हो, मी सौ आशा करहाडे तळेगावहून. प्राध्यापक श्याम कुलकर्णी यांनी लिहिलेल्या हसरी वारी या ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित प्रवास वर्णनपर पुस्तकाचे अभिवाचन करत आहे. इतर जी प्रवास वर्णनपर पुस्तकं असतात त्यातल्या वर्णनापेक्षा या पुस्तकातील प्रवास वर्णन नक्कीच वेगळं आहे. 2002 ते 2018 या काळात लेखकाचं बरेचदा अमेरिकेस जाणं झालं. त्यावेळी त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवांचं अतिशय खुमासदार व विनोदी पद्धतीनं लेखन झालेलं आहे. म्हणून या पुस्तकाचं नाव हसरी वारी. त्यामुळं हे रूढ अर्थानं प्रवास वर्णन नाही. हे मजेशीर अनुभव ऐकताना श्रोत्यांनाही आनंद मिळेल. जे पालक विशेषतः ज्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत त्यांच्याकडे ते जाऊन राहून आलेत त्यांनाही या हसरी वारीच्या श्रवणानं पुन्हा प्रत्ययाचा अनुभव येऊ शकेल. पूर्वतयारी. पारपत्र अर्थात पासपोर्ट. काशीस जावे नित्य वदावे असे जुन्या काळी म्हणजे 100 वर्षांपूर्वी किंवा त्याही पूर्वी म्हटलं जायचं. त्यावेळेच्या मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न असायचं. त्यावेळेच्या लोकांची स्वप्नही फारशी उच्च प्रतीची नसायची. त्यातले हे त्या मनाने बरेच वरच्या दर्जाचे. इंग्रजांच्या काळात इतकी सुरक्षितता होती की काठीला सोनं लावून खुशाल काशी यात्रा करून यावे असे त्या लोकांचं म्हणणं असलं तरी इंग्रजांनी काठीला लावायला सोनंच इतकं कमी ठेवलं होतं की काठीला सोनं बांधून काशीला जाऊ इच्छिणारा त्या अगोदर स्वर्गाचीच वाट धरायचा. पण आता मात्र जो तो काशीलाच काय परदेशातच पळतोय. मात्र स्वतःच्या खर्चाने परदेशी जाण्यापेक्षा परदेशी कंपनीने किंवा आणखी कोणी आमंत्रित केले म्हणून आणि पेपरात फोटो वगैरे छापून येऊन परदेशी जाण्यातली ऐट काही वेगळीच. तसा स्वखर्चाने जाणाऱ्यांना फोटोही स्वखर्चाने अर्थात जाहिरातीच्या दरात छापून घेता येतो म्हणा. सरकारी खर्चानं जाता येण्यासाठी तुम्ही मंत्री अगर किमान नगरसेवक तरी असावे लागते. मग स्वदेशात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीची पाहणी परदेशात करण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात तुमचा समावेश होऊ शकतो. मी अभियांत्रिकी पदवीधर असलो तरी त्या काळात अभियंत्यांना परदेशी पाठवणं भारतीय कंपन्यांना कमीपणाचं पेक्षा अनावश्यक आणि खर्चिक वाटे. तरीही जी काही थोडीफार शक्यता असे तीही मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होऊन आपल्या वाट्याला येणार नाही याची काळजी घेतली होती. नाही म्हणायला तशी एक शिष्यवृत्ती होती. त्यात तंत्र शिक्षकांना त्यावेळेच्या पश्चिम जर्मनीला पाठवण्यात येईल. त्यावेळी पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले नव्हते. ती शिष्यवृत्ती घेऊन प्राध्यापक पश्चिम जर्मनीत जाऊन काय शिकून येत कोणास ठाऊक. कारण या योजनेतून जाऊन येणाऱ्या प्राध्यापकांनी तेथे काय शिकवण्यात आले याविषयी कधी एक चकार शब्द उच्चारल्याचे ऐकिवात नाही. शिष्यवृत्ती देण्यापूर्वी अशी अटच तंत्रशिक्षण खात्याकडून घालण्यात येत असावी. या बाबतीत सर्वच अधिकारी खात्या इतकेच किंवा जरा अधिकच हे खाते दक्ष. त्यावेळी अण्णा हजारे यांचे माहितीच्या अधिकारासाठीचे उपोषण व्हायचे होते. त्यामुळे शिक्षकाने आपली पात्रता वाढवू नये आणि एखाद्याने स्वतःच्या प्रयत्नाने वाढवलीच तर तिचा उपयोग तंत्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तरी करू नये असा दंडकच त्या काळी होता. आता सर्व क्षेत्रातील शिक्षक प्राध्यापकांना आपल्या विषयातील स्नातकोत्तर पदवी PhD करणं आवश्यक करण्यात आलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा कितपत सुधारला याचा पत्ता नसला तरी PhDचा दर्जा मात्र घसरलाय असं ऐकिवात आहे. सध्या तर प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना परीक्षेची जरुरी नाही असा निर्णय घेऊन आपला दर्जा वाढवण्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावे असा निर्णय घेऊन शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी एक दर्जेदार पाऊल शासकीय पातळीवरच घेण्यात येत आहे. असो, मी नुकताच नोकरीला लागल्यामुळे या सगळ्या खाचाखोचा मला माहीत नसल्यामुळे त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यावर मी खरंच आपण पश्चिम जर्मनीला जाणार अशा गोडधुंदीत काही दिवस वावरलो. त्यासाठी जर्मन शिकण्याचा उपद्व्याप पण केला. पण मंत्री नगरसेवक अशा महत्त्वाच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामासाठी परदेशात पाठवण्यातच सरकारच्या परदेशी चलनाची अक्षरशः वाट लागत असल्याने माझ्यासारख्या नुकत्याच शासकीय सेवेत प्रवेश केलेल्या प्राध्यापकास परदेशात पाठवून
त्याचा दर्जा वाढवण्याची चैन सरकारला परवडण्यासारखी नव्हती, कारण शासकीय सेवेत ज्येष्ठता हा महत्त्वाचा निकष. त्यामुळे माझा परदेश या शब्दाशी संबंध केवळ परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी शिफारसपत्र देण्यापुरताच काय तो राहिला, पण त्याचबरोबर माझ्या हातावर विधात्याने मारून ठेवलेली परदेश गमनाची रेषा अशी थोडीच वाया जाणार होती. त्यामुळे मुलगा परदेशी गेल्यामुळे का होईना आम्हालाही परदेश गमनाचा योग आलाच. पण तो त्यानंतर जवळजवळ 35-36 वर्षांनी, म्हणजे मी सेवानिवृत्त झाल्यावर. आमचे कनिष्ठ चिरंजीव माझ्यासारखे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणून कोणी आपल्याला परदेशी पाठवील अशा भ्रमात न राहणारे असल्यामुळे अभियांत्रिकी पदवी प्राप्त होताच आम्हाला पत्ताही लागू न देता त्याने खटपट करून एक दिवस आपण अमेरिकेत जाणार आहोत असं जाहीर केलं. अर्थात मला जे जमले नाही ते त्याने जमवल्याचा आम्हाला आनंदच झाला. तो जाऊन 2 वर्षे झाल्यावर तो आता लवकर परत येत नाही अशी खात्री झाल्यावर मात्र एक दिवस आम्हाला जावे लागेल अशी आशा वाटू लागून जावेच लागले तर निदान पारपत्र तरी असावे या दृष्टीने आणि तेही त्याच्याच आग्रहामुळे ते मिळवण्याच्या मागे आम्ही लागायचे ठरवले. ही गोष्ट 20व्या शतकातली. अशा बाबतीत चालढकल करण्यात मी पटाईत आहे. पण त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि तिथं पासपोर्ट ऑफिस नुकतेच निघाले होते आणि ही बातमी फारच कमी लोकांना माहीत होती. इतकी की मी त्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथे पासपोर्टसाठी फॉर्म मागायला सुद्धा माझ्या व्यतिरिक्त फक्त एकच गृहस्थ तिथे असलेल्या एकुलत्या एक खिडकीपाशी होता. त्यामुळे फार लांबलचक रांग आहे अशा छान कारणासाठी माझा पासपोर्ट काढण्याचा विचार रद्द करणं मला शक्य झालं नाही. शिवाय त्या खिडकीतल्या व्यक्तीलाही नुसतेच बसून कंटाळा आल्यामुळं वा कोणीतरी जातोय पोहा परदेशाला याचं कौतुक वाटून त्याने तो अर्जाचा नमुना माझ्या हातात ठेवला. यावेळी आम्हाला परदेशी पाठवण्याचा जणू चंगच दैवाने बांधला होता. पारपत्रासाठी अर्ज करण्याचा विहित नमुना मिळाल्यावर तो घरी आणून त्यावर पुरेशी धूळ जमण्याची मी वाट पाहिलीच. त्याशिवाय अर्जासोबत जोडावयास लागणाऱ्या एका प्रमाणपत्राची त्रुटी माझ्याकडे होती. म्हणजे आमच्या लग्नाचं प्रमाणपत्र माझ्याकडे नव्हतं. पूर्वी नवरा बायकोचा एकमेकावर भरभक्कम विश्वास असल्यामुळे अशा प्रमाणपत्राची गरज पडत नसावी आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करणं शक्य नव्हतं. त्यासाठी एक शपथपत्र करून भागणार होतं असं या गोष्टीचा अनुभव असणाऱ्या माझ्या मित्रानं मला सांगितलं. पण त्यासाठी लागणाऱ्या स्टॅम्प पेपरचा नेहमीप्रमाणे दुष्काळ होता. अर्थात मला चालढकल करायला आणखीच चांगले कारण मिळाले. तेवढ्यात माझ्या आणखी एका मित्राची मुलगी पण नुकतीच परदेशी गेलेली असल्यानं आणि तो माझ्याशी या विषयावर सहज बोलल्यावर त्याने तर पारपत्र काढले सुद्धा असं कळलं. आणि खरं तर तो माझ्याहूनही चालढकल प्रवीण असताना सुद्धा त्यानं पारपत्र काढलं हे ऐकल्यावर मी एकदम जागृत झालो. पण त्याने माझ्यावर आणखी एक बॉम्ब गोळा टाकला. त्याने सांगितलं की आपण सरकारी सेवेत असताना पारपत्र काढायचे असल्यास संबंधित खात्याच्या प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र लागतं. म्हणजे थोडक्यात माझ्या थोड्याफार झालेल्या मानसिक तयारीला खीळ घालण्याचे काम या बातमीने केले. त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट एवढीच होती की असा अर्ज मला आमच्या महाविद्यालयाच्याच कार्यालयात देऊन तो पुढे तंत्रशिक्षण संचालकांकडे पाठवण्याची विनंती केली की भागणार होतं. आणि अशा लिखापढीत शिक्षकी पेशात असल्याने मी चांगलाच तयार असल्याने असा अर्ज कार्यालयात सादर करून माझे वाट पाहण्याचे व्रत मी इमाने इतबारे चालवले. मधल्या काळात लग्नाच्या प्रमाणपत्राविषयी हालचाल करावी असा मी मानसिक प्रयत्न करत होतो. कारण शारीरिक हालचाल होण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते ना. पण तेवढ्यात मला आठवले की फार पूर्वी सौभाग्यवतीस तिचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची इच्छा झाली असताना लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडली होती. त्यावेळी 5 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लग्न केल्याचं शपथपत्र तिला विद्यापीठात सादर करावे लागले होते. माझ्या वकील मित्रानेच तो स्टॅम्प पेपर आणून मला कोर्टाची पायरी चढायला लावले होते आणि शपथपत्र हाती पडताच न्यायाधीश महाराजांशी हस्तांदोलन करण्याचा आगाऊपणा माझ्या हातून घडत होता. तो त्याने मोठ्या शिताफीने मध्ये पडून टाळला होता. त्या शपथपत्राची प्रत विद्यापीठास तिने दिली होती. अर्थात मूळ प्रत घरातच असण्याची शक्यता होती आणि यावेळी मात्र
आमच्या पत्नीच्या व्यवस्थितपणामुळे ते शपथपत्र सापडायला मुळीच त्रास झाला नाही. पत्नीच्या उच्च शैक्षणिक दर्जाचा तिला व मलाही झालेला हा एकमेव फायदा. मात्र हे 5 रुपयाचे प्रमाणपत्र चालते की नाही अशी शंका आम्हा दोघांनाही वाटत होती. कारण तत्विषयक सल्ला देणाऱ्या मित्राला त्यासाठी कमीत कमी 20 रुपयांचा तरी स्टॅम्प पेपर लागतो असं सांगण्यात आलं होतं. तरीही आता तरी तेच द्यायचे आणि मग बघू पुढे काय होते ते, असा निर्णय आम्ही घेतला. शिवाय आम्ही चेंडू तंत्र शिक्षण संचालकांकडे टोलवला असल्यामुळे तेच नेहमीच्या प्रथेनुसार तुम्हाला काय करायचं अमेरिकेत जाऊन आणि तिथे जाऊन तुम्ही काही देशद्रोही कारवाया करणार नाही कशावरून असे विचारून किंवा परदेश पर्यटन निषिद्ध या आपल्या थोर परंपरेची आठवण करून देऊन कदाचित आम्हाला अडवतील व मागं पुढं काही करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही अशा समजुतीत राहून सध्यापुरता तरी तो विषय मी पार विसरून गेलो. मला परदेशात जायची मुळीच घाई नाही हे आमच्या तंत्र शिक्षण कार्यालयासही समजल्यामुळे नेहमीची दफ्तर दिरंगाई न करता एक दिवस अगदी अलगदपणे ना हरकत प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात अवतीर्ण झालं. त्यानुसार मी परदेशात कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन न करण्याच्या बोलीवर तसे प्रमाणपत्र मला देण्यात येत आहे असे लिहिले होते. मी बायकोसह जात आहे हे कळले असते तर त्यांनी अशी शंकाही व्यक्त केली नसती अशी मला खात्री वाटते. पारपत्र दाखल करण्यासाठी काही लोक मध्यस्थ वापरतात. हे मध्यस्थ अर्ज कार्यालयात दाखल करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा इतरांचा अनुभव आहे. आणि अजूनही औरंगाबादच्या पारपत्र कार्यालयास म्हणावी तशी ऊर्जितावस्था प्राप्त झालेली नसल्याने केवळ अर्ज दाखल करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी असं मला वाटलं नाही. तंत्र शिक्षण संचालकांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे आता मात्र पारपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात कसलाच अडथळा न उरल्याने मला दोघांचे अर्ज दाखल करावे लागले. मला पारपत्र मिळण्याची मुळीच घाई नाही याची कुणकुण पारपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कशी लागली देव जाणे. आणि त्यामुळे या कामासाठी विलंब लावण्याचा त्यांचा उत्साहच नष्ट झाला असावा. पण तरीही काही अडथळे शिल्लक होतेच. कारण मी महाविद्यालयातून एक दिवस घरी आलो तेव्हा घरी पोलीस येऊन गेल्याची सुवार्ता सौने माझ्या कानावर घातली. सुदैवाने त्यावेळपर्यंत दूरदर्शनवर मालिकांचा सुळसुळाट झाला नव्हता. त्यामुळे या बातमीने माझ्या मनावर कसलीच उलटसुलट प्रतिक्रिया झाली नाही. शिवाय मालिकेत अशा वेळी त्या भागाचा शेवट करून प्रेक्षकांना पुढील दिवसापर्यंत टांगून ठेवतात तसे काहीही न करता लगेचच तो पारपत्रासाठी पोलीस तपास करायला आला होता हेही तिनं सांगून टाकलं. अशा वेळी पोलीस कार्यालयात जाऊन त्यांची गाठ घेऊन योग्य ती दक्षिणा द्यायची असते असे शहाण्या व पूर्वानुभवी माणसांनी सांगून ठेवले आहे. खरं तर मला पारपत्र मिळायला कितीही उशीर झाला तरी हरकत नाही अशी माझ्या मनाची तयारी असल्याने त्या शहाण्या माणसांचा सल्ला पाळण्याचे मला कारण नव्हते. पण होणारे न चुके जरी तया ब्रह्मा असे आडवा असं म्हणतात ना, त्यामुळे आमच्या पोलीस तपासातही काही अडचण राहिली नाही असंही सौने मला सुनावलं. त्याचे कारणही तसेच मजेदार होते. त्यावेळी औरंगाबादला असणारे पोलीस कमिशनर तिच्या नात्यात होते आणि ते एक दोनदा आमच्या घरी आल्याचे तपासणी करणाऱ्या पोलिसांनी पाहिलं होतं. ते तुमचे कोण एवढ्या प्रश्नाचं उत्तर हीच आमची पोलीस तपासणी झाली. आणि खरोखरच एक दिवस रजिस्टर पोस्टने आमच्या दोघांचीही पारपत्र घरबसल्या आमच्या हातात पडले. नाहीतर पोलीस तपासणीसाठी आपल्या विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अनेक कागदांवर सह्या करून आपल्या कोणत्याही गुन्ह्यात सामील नसल्याची त्यांना खात्री करून द्यावी लागते. हे त्यानंतर दोनदा पारपत्र काढताना माझ्या अनुभवास आले. त्यावरून यावेळी आम्हाला परदेशगमन घडवण्याच्या बाबतीत नियती अगदी ठाम होती हे निश्चित. याचा अनुभव पुढेही यायचा होता. पारपत्र जरी 1999च्या शेवटी मिळाले तरी अमेरिकेला जाण्याचा योग मात्र तब्बल 3-3.5 वर्षांनी म्हणजे 2002च्या मे महिन्यात आला. खरं तर आता योग आणणे आमच्याच हातात होते. पण मी नोकरी करत असताना गेल्यास फार दिवस राहता येणार नाही अशी शक्यता होती. असे घाईघाईने जाऊन येण्यात आता आम्हाला काही स्वारस्य नव्हतं.
जायचे तर आरामशीरपणे जाऊन यायला हवं असं आम्हास वाटत होतं. आणि त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झाल्यावर आता आम्हाला जायची काही अडचण नाही या कल्पनेने चिरंजीवांनी आम्हाला US भेटीचे निमंत्रण पाठवून दिले. असे निमंत्रण व्हिसा मिळण्यासाठी आवश्यक असते म्हणे. अमेरिकेचा व्हिसा प्रवेशपत्र. त्यामुळे आता व्हिसा मिळवण्याच्या मागे लागणं आवश्यक होतं. या बाबतीत आपण भारतीय जितके उदार हृदयी तितकेच हे अमेरिकन लोक संकुचित वृत्तीचे. त्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेट समोर व्हिसा मिळवण्यासाठी उत्सुक भारतीयांच्या रांगा लागलेल्या असतात असा पूर्वी जाऊन आलेल्यांचा अनुभव होता. माझ्या अमेरिकेत गेलेल्या मुलालाच पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागले होते. त्यांनी सांगितलेल्या हकीकतींवरून त्यासाठी अर्ज भरून दिल्यावर 1-2 महिन्यांनी मुलाखतीला बोलावतात. तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या फैरीला तोंड द्यावे लागते. ते काय विचारतील याचा नेम नाही. अमेरिकेला कशाला जाताय, कुणाकडे जाताय, तिथे जाऊन काय करणार, तिथे तुमचा खर्च कोण करणार, 1 ना 2. अरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात? आमच्या देशात येणाऱ्यांना कधी आम्ही विचारले आहे का? तुमच्याच पूर्वजांपैकी काही आमच्या देशात आले आणि आमच्यावर राज्य करून गेले आणि आता सुद्धा पहा बरे कसे आमच्याकडे आव जाव घर तुम्हाला. कोण आलं कोण गेलं याकडे लक्ष देण्याचा आगाऊपणा आम्ही करतो तरी का? मुळीच नाही. काही दिवस त्यांना घुसखोर म्हटले तरी नंतर तेच आमच्यावर दादागिरी करू लागतात. बरेचदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दाऊद इब्राहिम सारखे लोकही आमच्याकडे येऊन गेल्यावर मग आम्हाला जाग येते आणि त्यानंतर त्यांचा पाहुणचार करायचा राहिला ही रुखरुख दूर करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पाठवावे म्हणून पोर्तुगाल, पाकिस्तान अशा देशांची विनवणी करावी लागते. मजा म्हणजे आम्हाला आढळणारे हेच लोक आमच्याच देशातल्या घोटाळेबाज लोकांना मात्र आपल्या देशात आनंदानं विहार करू देतात. आपली ही सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कुठे आणि हे अमेरिकन लोक म्हणजे असहिष्णुतेचा कळस. बोटाचे ठसे काय, समोरून बाजूनी फोटो काय, काही विचारू नका. जॉर्ज फर्नांडिस सारखे लढाऊ व्यक्तिमत्व सुद्धा यांच्या तडाख्यातून सुटले नव्हते. तिथे आमच्यासारख्यांची काय कथा. त्यातून 9/11 नंतर मामला अधिकच कडक झालेला. या दिवशी ओसामा बिन लादेनने जुळे मनोरे म्हणजे ट्विन टॉवर्स पाडले आणि अमेरिकेच्या सर्वश्रेष्ठतेच्या कल्पनेसच जणू खिंडार पाडले. मुलाखतीला गेलेल्या पूर्वानुभवी लोकांकडून कळलेले काही किस्से असे. एका मित्राने मुलीच्या बाळंतपणासाठी जातो असे सांगण्याचा त्याच्या मते चतुरपणा केला. तर त्यासाठी तुम्हाला जायचं कारण नाही, आमच्या देशात हॉस्पिटल सगळं व्यवस्थित करतात असं सांगून त्याला माघारी पाठवण्यात आलं. तर दुसऱ्या एका असा चतुरपणा करणाऱ्या मित्राच्या बायकोला तुम्ही एकट्या मॅनेज करू शकाल का असं विचारून तिला एकटीलाच व्हिसा देऊन मुलीच्या बापाला हात चोळत गप्प बसवलं. आमच्या एका स्नेहाच्या भावी जावयाच्या अडचणीमुळं त्यांनी मुलीला वेगळ्या पद्धतीनं व्हिसा मिळवून देऊन अमेरिकेत पाठवलं आणि लग्न अमेरिकेत करण्याचा घाट घातला. तर आता तिच्या आईबापांनाच व्हिसा मिळवून लग्नास हजर राहता येईल की नाही अशी पंचायत निर्माण झाली आहे. अशा व्हिसा विषयक कहाण्या ऐकून आपल्याला व्हिसा न मिळाल्यामुळे आपले पोराने पाठवलेले निमंत्रण रद्द करावे लागते की काय अशी भीती मला पडली. पण या सर्व संकटांना तोंड देऊन जाण्याचा प्रयत्नही मी कदाचित करणार नाही या शंकेमुळे की काय बुश महाराजांनी, हो तेच आपले त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष असलेले, त्यांनी प्रसन्न होऊन त्याच सुमारास एक नवी योजना अंमलात आणण्याचा सुविचार केला होता आणि तो अंमलातही आणला होता. आश्चर्य म्हणजे आमच्या त्यावेळेच्या व्हिसा प्राप्तीपुरताच तो अस्तित्वात होता. यावरून नियतीने आम्हास अमेरिकेस पाठवण्याचा किती चंग बांधला होता हे कळते. आमच्याबरोबर आमचे आणखी एक मित्रही त्यांच्या मुलाच्या अडचणीवर मात करण्यासाठी अमेरिकेला प्रथमच निघाले होते. म्हणजे आमच्या वयाचे पालक अमेरिकेतील मुलांकडे जातात ते आपल्या सुनेच्या अथवा मुलीच्या प्रसूतीसाठी म्हणजे ड्युटीवर, आणि आमच्यासारखे जाणारे म्हणजे सुट्टीवर जाणारे अशी वर्गवारी करण्यात येते. त्यामध्ये ड्युटीवर जाणार होते अर्थात त्यांचे जाणे अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे जोडीदार म्हणून त्यांना बरोबर घेऊन जावे असा विचार मी केला आणि एका सुप्रभाती आम्ही दोघं पुण्यातील व्हिसा ऑफिसला गेलो. अर्थात तोपर्यंत बुश महाराजांचे हृदय परिवर्तन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोचली नसल्याने आम्ही आपल्याला मुलाखतीला बोलावल्यास मराठीत बोलायचे की इंग्लिशमध्ये बोलायचे याविषयी चर्चा करत होतो.
कारण अमेरिकन इंग्लिश उच्चार आम्हाला कळणार नाहीत, तेवढेच आमचे फरडा इंग्लिश त्यांना समजणार नाही अशी दुहेरी खात्री आम्हाला होती. त्यामुळे हा प्रश्न दुभाषेची मदत घेऊन सोडवायचा असा निर्णय आम्ही करत होतो. या चर्चेतच व्हिसा ऑफिसच्या पायऱ्या चढताना एक सुटाबुटातली व्यक्ती हातात बॅग घेऊन उभी आहे याकडे आमचं मुळीच लक्ष नव्हतं. पण त्या इमारतीत व्हिसासाठी आवेदनपत्र कुठे मिळेल याची चौकशी करण्यासाठी आजूबाजूला आम्ही पाहू लागलो. आणि अहो आश्चर्य, जणू आमचीच वाट पाहत असल्याप्रमाणे त्या व्यक्तीनेच आम्ही कशासाठी आलो आहे हे विचारलं. आणि आमचं उद्दिष्ट सांगताच आपल्या बॅगेतून सरळ व्हिसासाठी लागणारे आवेदनपत्रांचे नमुनेच काढून दिले. आणि त्यानंतर जी बातमी सांगितली त्यामुळे आम्हाला आनंदानं वेडच लागायचं राहिलं. कारण त्याच वर्षी बुश साहेबांनी कृपावंत होऊन पेटी परवाना पद्धत म्हणजे ड्रॉप बॉक्स ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती. त्यानुसार पुण्यातल्या नागरिकांना पुण्यातील कॉन्सुलेटच्या ऑफिसमध्ये अर्ज सर्व प्रमाणपत्रांसह आणि आवश्यक शुल्काच्या धनादेशासह दाखल केल्यावर तसे प्रमाणपत्र मिळेल आणि 4-5 दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर कुरिअरने व्हिसाच येईल. ते प्रमाणपत्र दाखवल्यावर ते तुमच्या हाती पडतील असं सांगण्यात आलं. आणि व्हिसा ऑफिसची पायरीही न चढता ते आवेदनपत्रांचे नमुने घेऊन आम्ही घरी परतलो. ते भरून त्यासोबत योग्य रकमेचा धनादेश मिळवण्यासाठी मी जवळची आणि आपली म्हणून महाबँकेत गेलो तर त्यांनी तुम्ही बँकेचे खातेदार आहेत का अशी सुरुवात केल्यावर कदाचित व्हिसा ऑफिसपेक्षाही इथले लोक अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असं वाटून मी दुसऱ्या पण जवळच्याच बँकेत गेलो. त्यांनी मात्र मुकाट्याने मी मागितलेल्या रकमेचा दर्शनी धनादेश तयार करून त्यासाठी लागणारे शुल्क घेऊन तो माझ्या स्वाधीन केला. आणि दुसऱ्याच दिवशी सर्व कागदपत्रांसह व्हिसा ऑफिसला गेलो. अर्थात सौभाग्यवतीला घेऊन. तिला मुलाखतीसाठी नाही तरी निदान ऑफिस कसले आहे हे कळावे आणि खरं तर मला जरा नैतिक धैर्य प्राप्त व्हावं म्हणून. जरी आमच्या जवळचे कागदपत्र वगळता बाकी सर्व सामान बाहेर ठेवून आम्हाला त्या ऑफिसच्या आत सोडण्यात आले तरी पुढे मात्र आम्हाला कसलेच प्रश्न न विचारता आमचे कागदपत्र खिडकीतील गोऱ्या महिलेने घेतले आणि तपासून आम्हाला तशा अर्थाची पावती दिली. आणि 4 दिवसांनी घरच्या पत्त्यावर व्हिसा येईल ही पावती देऊन ते ताब्यात घ्या असं तिने सांगितल्यावर मोठ्या धाडसानं मी मग आम्हाला 10 वर्षाचा व्हिसा मिळेल का असा प्रश्न विचारल्यावर तिने हे मुंबईच्या ऑफिसमधील लोक ठरवतील असं सांगून आमची बोळवण केली. 4 दिवस जीव टांगणीला लागल्यावर अखेर 5व्या दिवशी खरोखर कुरिअरने दोघांची अमेरिकेची प्रवेशपत्रे म्हणजे व्हिसा की व्हिसे आली. आम्हाला चक्क 10 वर्षाचे अनेक प्रवेशी म्हणजे मल्टिपल एंट्री प्रवेश परवाने मंजूर होऊन आले होते. अशा प्रकारे काही का असेना यावेळी तरी अगदी सोपे तर काम आहे, उगीच लोक बाऊ करतात असं पारपत्र व अमेरिका प्रवेशपत्र मिळाल्यावर आम्हास वाटले. घी देखा लेकिन बडगा नाही देखा या म्हणीची आठवण पुढच्या वेळी पारपत्र तसंच व्हिसा मिळवताना आम्हाला येणार होती हे त्यावेळी माहीत नव्हते. पण त्याला अजून 10 वर्षाचा अवकाश होता. कारण पारपत्र व प्रवेशपत्र दोन्ही 10 वर्षे मुदतीचे होते. तिकिटे काढणे. अमेरिकेचे प्रवेशपत्र अर्थात व्हिसा विनासायस मिळाला आणि तोही 10 वर्षांचा ही आमच्या दृष्टीने फारच मोठी उपलब्धी होती. विमान प्रवासाची तिकीटं मिळवण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला होताच. कारण आमच्या पूर्वानुभवी मित्रांनी निरनिराळ्या विमान कंपन्या एकाच प्रवासासाठी वेगवेगळी भाडी आकारतात. एवढंच काय पण निरनिराळ्या प्रवासी कंपन्या त्यात पण आणखी काही सवलती देतात आणि त्यात किफायतशीर भावात तिकीट खरेदी करून बरेच पैसे वाचवता येतात असा मोलाचा सल्ला दिला. आमचा यापूर्वीचा प्रवासाचा अनुभव मराठवाड्यात अधिक काळ कंठल्यामुळं म म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ पुरताच मर्यादित असल्यामुळं विमान प्रवासात निघणं हे आमच्या दृष्टीने बिगरीतल्या मुलाला एकदम SSCच्या परीक्षेला बसवण्याचाच प्रकार होता. आता तोही परीक्षाच नसल्यामुळं बसू शकेल आणि परीक्षाच नसल्यामुळं पासही होता येईल म्हणा. त्यामुळं निरनिराळ्या प्रवासी कंपन्यांकडून ऐकलेली माहिती फक्त ऐकून घेणेच आमच्या आवाक्यात होते. त्या माहितीचा भडीमार आमच्यावर करत असताना एअर इंडियाच्या महाराजाने मात्र प्रवासी असले काय किंवा नसले काय त्याला काही फरक पडत नसल्याप्रमाणे आमच्या प्रवासाची तारीख मे महिन्यातली असल्यामुळं आणि आम्ही चौकशी मार्चमध्ये करत असल्यामुळं
1 एप्रिलपासून दर बदलणार आहेत असं सांगून आम्हाला लोंबकळत ठेवलं आणि इतर कंपन्यांविषयी आम्ही साशंक होतो. आश्चर्य म्हणजे एअर इंडियाचे दर हे नेहमीच बदलत असतात आणि त्याची पक्की माहिती कोणत्याच प्रवासी कंपनीकडे नसते असे पुढे अनुभवास आले. इतरांपेक्षा आपण 2 पावले पुढेच की मागे. अलितालियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सवलत देण्याची तयारी दाखवली होती. टाइम्स ऑफ इंडियात मात्र निरनिराळ्या प्रवासी कंपन्या अगदी कमी भाड्यात अमेरिकेला अथवा जगात कुठंही नेण्याची तयारी दाखवणाऱ्या जाहिराती देत होत्या. आमच्या साडूंना मी फोन करून विचारलं, कारण त्यांचा एक पाय नेहमी विमानातच असतो, तर त्यांनी एअर फ्रान्सची तिकीटं ब्लॉकच करून टाकली. एअर फ्रान्सचे भाडे बरेच जास्त, म्हणजे इतर काही कंपन्यांपेक्षा माणशी 20,000 रुपये अधिक होते आणि त्यांच्या दृष्टीने ती अगदी किरकोळ बाब होती. अर्थात ब्लॉक करताना पैसे द्यावे लागत नसल्यामुळे मला फारसा धक्का बसला नाही. आमच्यासारख्या परत येणाऱ्या व्यक्तींसाठी तिकीट परतीचंच असते आणि एकेरी प्रवासाच्या भाड्याशी तुलना करता ते बरेच कमी पडते. तसेच तुम्ही 4 महिने राहणार की 6 महिने यावरही तिकिटाचे दर अवलंबून असतात. परतीची तारीख निश्चित नसल्यास घेतलेल्या तिकिटास खुले किंवा ओपन तिकीट म्हणतात. पण काही विमान कंपन्या अशी तिकीटं देत नाहीत आणि दिल्यास जास्त भाडं लावतात. सुदैवानं या सर्व माहितीच्या गोंधळातून आम्ही सावरण्यापूर्वी सुजितनेच एअर इंडियाचेच ओपन तिकीट पाठवून आमची सुटका केली. अमेरिकेतील महाराजाला मात्र मे महिन्यातले दर माहीत असावेत किंवा महाराजाला बहुधा डॉलर प्रिय असावा. अर्थात त्याने पाठवले नसते तर मी शेवटी एअर इंडियाचेच तिकीट घेतले असते. याला 2 कारणं होती. एक म्हणजे एअर इंडियाचे विमान त्यावेळी सहार, आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघून लंडन मार्गे JFK न्यूयॉर्क विमानतळावर उतरेल आणि या प्रवासात लंडनला एक थांबा असला तरी विमान आणि विमानतळ बदलावा लागत नव्हता. आताही तीच परिस्थिती आहे. आणि दुसरे कारण, एअर इंडियातील खानपान सुविधा आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींना योग्य होती. प्रवासाची पूर्वतयारी. आता यापुढील तयारी म्हणजे सामान काय आणि किती न्यायचे याची. पण ही तयारी सौने आणि त्याशिवाय आम्ही जाणार याची वर्दी लागलेल्या आणि ज्यांचे पाल्य अमेरिकेत आहेत अशा आमच्या मित्र आणि मित्र नसलेल्याही लोकांनी अगोदरच सुरू केलेली दिसली. सौभाग्यवतीचा दूरदर्शीपणा तर इतका की पासपोर्ट मिळाल्या दिवसापासूनच तिने तयारी सुरू केली असावी असे तिने न्यावयाच्या सामानाचा डोंगर माझ्या पुढे उभा केल्यावर मला कळलं. याशिवाय आम्हाला बऱ्याच लोकांचे प्रेमळ आवाजात फोन येऊ लागले की आमच्या बॅगेत थोडी जागा असेल तर त्यांना काहीतरी पाठवायचे आहे. त्यावेळी अमेरिकेत जाणाऱ्यांचा इतका सुळसुळाट झाला नव्हता. एक दिवशी सकाळीच आमचा फोन खणाणला आणि मी कानाला लावताच पलीकडून "मी देशपांडे बोलतोय" असे शब्द ऐकू आले. देशपांडे हे नाव आमच्या कुलकर्णी नावा इतकेच सर्वसमावेशक असल्याने "आपण कोणते देशपांडे?" अशी पृच्छा मी केली. त्यावर त्यांनी सांगितलेले नाव माझ्या परिचयाचे नव्हते, पण त्यांनी त्यांचा मुलगा आमच्या मुलाचा मित्र असल्याची माहिती देऊन अगदी थोडेसे सामान आमच्याबरोबर पाठवायचे आहे असे सांगितले. त्यांचे सामान नेणे ही आमची जणू जबाबदारीच आहे असा त्यांचा सूर वाटल्याने मी माझ्या मुलानं काही तसा उल्लेख केला नाही असं त्यांच्या कानावर घातलं. तेव्हा "असे कसे म्हणता? असे एकमेकाला सहाय्य करावे लागते" असा उपदेश करायला सुरुवात केल्यावर मात्र मला फार आनंद झाल्याचे मी न दर्शवल्यामुळं देशपांडे साहेबांनी माझा नाद सोडला. आता अमेरिकेत सगळ्याच गोष्टी कदाचित भारतापेक्षाही स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने अशी मदत मागणारे कमी भेटू लागले आहेत. सामान काय न्यावयाचे यावर बरीच चर्चासत्र झाली. सुजितला आवश्यक वस्तूंची यादी त्याने दिलीच होती. आम्हाला त्यावेळी प्रत्येकी 36 किलो वजनाच्या प्रत्येकी 2 बॅगा आणि केबिनमध्ये प्रत्येकी 7 ते 10 किलो वजनाची एक बॅग नेण्याची मुभा होती. बॅगांचे आकारमानही निश्चित केलेले होते. अशा प्रकारच्या बॅगा आमच्याकडे असणे शक्यच नव्हते. त्यामुळे संन्याशाच्या लग्नाप्रमाणे आम्हाला बॅगेपासून तयारीला लागणे आवश्यक होते. त्या बॅगा आणल्यावर त्या आपल्याला खेळण्यासाठी आणल्या आहेत अशी आमच्या नातवाने समजूत करून त्यावर उड्या मारून बॅगा पुरेशा दणकट आहेत याची शहानिशा करून दिली. त्यानंतर त्या बॅगात सामान भरण्याचे आणि काढण्याचे काम
जायच्या आदल्या दिवसापर्यंत चालू होते. कारण सामानाचे वजन जरा जास्त झाले तर ते काढायला लावतात असं ऐकलं होतं. त्याशिवाय अमुक वस्तू घेऊन जाता येत नाही, तमुक वस्तू अमेरिकेच्या विमानतळावर काढून फेकून देतात, असे पूर्वानुभवी लोकांनी आम्हाला घाबरवण्याचे बरेच प्रयत्न केले. अर्थात त्यांच्या मते असा मोलाचा सल्ला देऊन ते आमच्यावर उपकारच करत होते. या सल्ल्यांमुळं आमचे बॅगा भरण्याचे काम दुपटीनं वाढलं होतं. कारण बॅगेत गेलेली प्रत्येक वस्तू एक दोनदा तरी बॅगेबाहेर काढली जाऊनच शेवटी बॅगेत स्थानापन्न होत असे. त्यानंतर वजन बरोबर 36 किलो करण्यासाठी बऱ्याच वस्तूंना आपली जागा बदलावी लागली. वजनाविषयी मी एवढा काटेकोर कॉलेजात केमिकल बॅलन्स वापरतानाच झालो होतो आणि त्यानंतर कधीतरी बायकोसाठी दागिना घ्यायला सोनाराकडे गेलो तेव्हा अशी वेळ क्वचित आली. मात्र त्यानिमित्ताने वजन मापक काटा घरी आला आणि त्याचा उपयोग घरातील व्यक्तींची वजनं करण्यातही झाल्यामुळं सौचे केवळ मानसिक वजनच नव्हे तर शारीरिक वजनही माझ्यापेक्षा जास्त आहे हे सप्रमाण सिद्ध झालं. अमेरिकेत जाताना स्वतःसाठी मात्र फारसे काही न्यावे लागत नाही. म्हणजे अमेरिकन लोक कपड्यांविषयी आणि कपडे घालण्याविषयी पण फारसे आग्रही नसल्यामुळे केवळ लज्जारक्षणापुरते कपडे नेले तरी चालते. मग हौस म्हणून जादा कपडे न्यायचे असल्यास न्यायचे. शिवाय उन्हाळ्यातच आम्ही जात असल्याने थंडीसाठी खास काही नेणं आवश्यक नव्हतं. त्यामुळे माझं काम फारच सोपं झालं. अर्थात सौभाग्यवतीचे वस्तू गोळा करण्याचे काम अमेरिकन प्रवेशपत्र मिळाल्या दिवसापासून सुरू झाले होते. त्यामुळे तिची बॅग नेहमीप्रमाणेच हाऊसफुल्ल होती. या वयात परदेशी एवढेच काय पण परगावी देखील जाताना न विसरता नेणे आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे आमची नेहमीची औषधं. आणि अमेरिकेत जाताना त्याचबरोबर आवश्यक म्हणजे आरोग्य विमा. कारण अमेरिकेत तुमचं विमा नसेल तर डॉक्टर तुमच्या अंगाला हातही लावायला घाबरतात म्हणे. आणि तोही थोडा थोडका नाही तर $5 लाख भरपाई करण्या इतका हवा असा मुलाचा आग्रह. बरं, खर्चाची सबब सांगितली तर तो पैसे पाठवायला तयार असल्याने नकार देता आला नाही. त्यामुळे वाया जाणार याची खात्री असली तरी जनरल इन्शुरन्स कंपनीला 70-75 हजार रुपयांचा नैवेद्य दाखवून आलो. एवढे करूनही आमच्या एका मित्राला एक दात काढण्यासाठी अमेरिकेत आलेला खर्च भारतात येऊन 5-6 महिने झाले तरी त्याची भरपाई झाली नव्हती असा त्यांचा अनुभव. कारण त्या विम्यात दातांचा खर्च मात्र अंतर्भूत नसतो. त्यामुळे अमेरिकेतील बरेच भारतीय लोक दातांची दुरुस्ती भारतात येऊन करतात असे पुढे आमच्या दंतवैद्याकडून कळले. दुसऱ्या एका मित्राचा अनुभव वेगळाच होता. तो 4 महिनेच अमेरिकेत राहणार असल्याने त्याने विमा तेवढ्याच मुदतीचा घेतला होता. पण त्यांना मुक्काम वाढवावा लागला म्हणून विम्याची मुदत संपल्या दिवशी ते विमा कंपनीकडे निघाले आणि जातानाच जिन्यात पडून पायाला फ्रॅक्चर झालं. पण त्यांचं नशीब एवढं खराब की त्याच दिवशी मुदत संपल्यामुळे त्यांना एकही पैसा खर्चाची भरपाई मिळाली नाही. आणि अशा क्षुल्लक गोष्टीसाठी अमेरिकेत किती खर्च होतो याचा धडा विकत घ्यावा लागला. बॅगा भरल्यानंतर आम्ही निघायला सिद्ध झालो म्हणायला हरकत नव्हती. आमच्याशी फोनवर बोलून आणि एक मोठा विरोप म्हणजे ईमेल पाठवून सुजितने सहार विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते केनेडी म्हणजे JFK विमानतळातून बाहेर पडेपर्यंत काय काय करावे लागते, कोठे काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी बऱ्याच सूचना दिल्या होत्या. परीक्षेला बसणाऱ्या मुलासारखा मी त्या डोक्यात घोळवत होतो. शिवाय जे पूर्वी जाऊन आले होते त्यांनी त्यांच्या मुलांना द्यायचे गाठोडे आमच्या बॅगेत बसू शकले नाही तरी निराश न होता आपल्या अनुभवांचे भले मोठे गाठोडे आम्हाला बरोबर देण्यात कुचराई केली नव्हती. बरोबर आमचे भारतातील चिरंजीव आणि अनुभवी मंडळी होतीच. कारण आम्ही पुण्याहून प्रथम आमच्या साडूंकडे उतरून मग सहार विमानतळावर गेल्याने आमच्या विरोधास न जुमानता त्यांनी विमानतळावर आमच्यासोबत येण्याचा आपला हट्ट सोडला नाही. आणि त्यामुळे मी आता अगदीच निर्धास्त मनानं निघत होतो. कारण काही अडचण आलीच तर त्यांचा मदतीचा हात सदैव पुढं होताच. एअर इंडियाच्या विमानाची सहार विमानतळावरून सुटण्याची वेळ सकाळी 6:30 अशी दिसायला सोयीस्कर असली
तरी त्या अगोदर तब्बल 4 तास विमानतळावर हजर राहावे असा शिरस्ता असल्याने घरातून पहाटे 2:30 अशा अगदी अडनेड्या वेळेला निघावे लागते. त्यात लवकर उठण्यासाठी लावलेला गजर 1चा न लागता चुकून 12चाच लागल्यामुळे भलत्याच वेळी आम्ही उठून बसलो आणि त्यानंतर झोप येणे शक्य नव्हते. हा गजर आमच्या साले साहेबांनी लावला होता, कारण तोही बहिणीला निरोप द्यायला म्हणून आला होता. त्यामुळे त्याच्यावर रागावण्याऐवजी बरे झाले आणखी 1 तास तयारीला म्हणजे तिष्ठत राहायला मिळाला असे त्याचे कौतुकच करणं भाग पडलं. अर्थात अगोदरही फार झोप लागली होती अशातला भाग नव्हता. त्यामुळे विमानतळावर आम्ही पहाटे 1:30लाच डोळे चोळत पोहोचलो. यापूर्वी 2दा या विमानतळावर सुजितला सोडण्यासाठी आलो होतो, पण त्याचे लुफ्तान्साचं तिकीट असल्याने त्यावेळी वेगळ्या टर्मिनलवर गेलो होतो. त्यावेळी 2A आणि 2B अशी टर्मिनल्स होती. आता 2C हे नवे स्थानक झाले होते. म्हणजे आमच्या परदेशगमनासाठी सगळेच किती उत्सुक होते हे लक्षात यावे. आणि त्यावरून केवळ एअर इंडियाच्याच विमानांचे उड्डाण होत असल्याने अगोदरच आडवेळ असल्याने तेथे इतका शुकशुकाट होता की त्या विमानतळावरूनच आपले विमान उड्डाण होणार आहे यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. शिवाय केवळ एअर इंडियाचीच विमानं म्हणजे केवळ भारतीय प्रवासीच जाणार म्हणून उगीच स्वच्छतेची वगैरे काळजी घेण्याचाही प्रयत्न केलेला दिसत नव्हता. आजचा विमानतळ जो देशापरदेशातही नावाजला जातो तो पाहणाऱ्यांना 2C हा कसा होता याची कल्पना करणंच अशक्य आहे. पण त्यामुळे एक झालं की हा शिवाजीनगर एसटी स्टँडचाच विस्तारित नमुना आहे असे वाटून माझे दडपण थोडे कमी झाले. शिवाय अनुभवी मंडळींबरोबर होती म्हणूनच मी तग धरला. बाहेरच बऱ्याच हातगाड्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या. आपल्याकडे त्यासाठी काही पैसे मोजावे लागत नाहीत. अमेरिकेत मात्र ही सेवा मोफत नाही. त्यातीलच 2 आमच्याबरोबर आलेल्यांनी आमच्या हातात सोपवून आमचे सामान त्यावर चढवून आता निघा अशी खूण केल्यावर कळले की आता खऱ्या अर्थाने आम्ही परदेश पर्यटनासाठी निघालो. कारण यापुढे आम्हाला साथ देणारी मंडळी आत येऊ शकणार नव्हती. ती बाहेरूनच आम्हाला धीर देण्याचं काम करू लागली. येऊन जाऊन बाहेर ती उभी असल्याने जर तशीच काही अडचण आलीच तर किंवा बॅगेतील सामान काढावेच लागले तर परत घेऊन जाण्यासाठी ती तिथे असल्याने आमची पंचायत होणार नव्हती. निघालो एकदाचे. आता अगदी हातातून दोर सुटलेल्या पतंगासारखीच आमची अवस्था झाल्यासारखे वाटले. आम्ही जणू काय एअरपोर्ट झाडायलाच पोचल्यामुळे एक्सरे स्क्रीनिंग सुरू झाल्यावर त्यावर बॅगा चढवणारे पहिले आम्हीच होतो. आमच्या 4 मोठ्या आणि 2 लहान बॅगा बेल्टवरून एक्सरे मशीन खालून खडखड करत निर्विघ्नपणे पलीकडे जाऊन पडल्या आणि पलीकडील कर्मचाऱ्याने त्या प्लास्टिक बेल्टने सील करून टाकल्यावर विमानतळावर वाचायला म्हणून नेलेले पुस्तक आतच राहिल्याचं ध्यानात आलं. पण केबिन बॅगांचं सील महत्त्वाचे नसते हे त्यावेळी तरी माहीत नसल्यामुळे गप्प बसलो. बोर्डिंग पास मिळण्यासाठी आता योग्य काउंटरवर जायचे होते. अर्थात तेथेही रांग लावून उभे राहणारे आमच्याशिवाय कोणीच म्हणजे प्रवासी आणि कर्मचारी पण नव्हते. बसलो वाट पाहत त्यांच्या येण्याची. कारण आता सामान त्यांच्या ताब्यात देऊन मोकळे झाल्याशिवाय हालचाल करणं अवघड होतं. थोड्या वेळाने त्या काउंटरवरचे कर्मचारी आले आणि आमचे तिकीट व पासपोर्ट पाहून आमच्या बॅगांना काउंटर शेजारून जाणाऱ्या पट्ट्यावर आश्रय मिळाला. आम्ही अगदी काटेकोर वजन करून आणल्यामुळं वजन जादा होण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे आमच्या 4 बॅगा सुरळीतपणे आत गेल्या. आम्हाला आईल सीट्स म्हणजे कडेच्या सीट्स घ्या असे मुलाने कळवले होते. त्यावेळी पहिले तो गे काऊ कोकत आहे या गाण्याची आठवण झाली आणि कदाचित तो अमेरिकेतील आमच्या मुलाच्या घराबाहेर कोकलत असेल असा विचार मनात आला. आम्ही तसे म्हटल्यावर आम्हाला पाहिजे तशा जागांचे बोर्डिंग पासेस मिळाले. यापुढे तिकिटाऐवजी तेच दाखवायचे. आता हातात फक्त केबिन बॅग्सच राहिल्या आणि हलके हलके वाटू लागले. इमिग्रेशनमध्ये जाण्यापूर्वी बरोबर आलेल्या सगळ्यांना तिथं जाऊन सगळं ठीक जमलं असं सांगितलं. म्हणजे आता त्यांना सटकायला हरकत नव्हती. इमिग्रेशनच्या वाटेने आत गेलं की परत बाहेर येता येत नाही, निदान आमच्यासारख्या सामान्य माणसांना तरी.
त्या टेबलापाशी बसणाऱ्या माणसाने आमचा व्हिसा आणि पासपोर्ट पाहून आम्हाला 10 वर्षाचा व्हिसा कसा मिळाला याविषयी उत्सुकता की आश्चर्य व्यक्त केलं. खरं तर आमच्या पुढील अनुभवावरून बहुतेकांना 10 वर्षाचाच व्हिसा मिळतो असं दिसलं. ब्रिटिश लोक मात्र त्या बाबतीत कंजूष आहेत. ते 6 महिन्यांचाच व्हिसा देतात आणि त्यासाठीही भक्कम पैसे मोजून घेतात. कदाचित नुकताच त्याच्या मुलाला अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला असावा. नाहीतर अमेरिकन कॉन्सुलेटने आमच्यावर मेहरबानी केल्याचं त्याला दुःख व्हायचं तसं काही कारण नव्हतं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच आम्ही पुढं सटकलो, कारण त्याची तशी अपेक्षा नसावी आणि आम्हाला उत्तर माहीत नव्हते. यापुढील भागात एका चौकटीतून प्रवेश करावा लागत होता. त्या चौकटीच्या बाहेर ठेवलेल्या टोपलीत आपले बूट, घड्याळ, पर्स, पॅन्टचा बेल्ट काढून ठेवावं लागतं. त्या टोपल्या केबिन बॅगांसह चाळणी खालून जातात आणि पलीकडे जाऊन पडतात. आपण मात्र त्या चौकटीतून प्रवेश करायचा त्यावेळी मेटल डिटेक्टर सर्वांगावरून फिरवून आपण विमान उडवण्याच्या तयारीत आलो नसल्याची खात्री करून घेण्यात येते. पलीकडे जाताना सौच्या अंगावरून मेटल डिटेक्टर फिरवल्यावर आवाज आल्यामुळं मी घाबरलो, पण नंतर ते चुकीचे निदान झाल्याचे कळले आणि मग आम्ही केबिन बॅगांसह विमानात चढण्याच्या लायकीचे ठरवल्यावर आम्हाला पलीकडे प्रवेश मिळाला. बोर्डिंग पासवरच कोणत्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून विमानात प्रवेश करावा लागेल याची नोंद असते. त्या भागात जाऊन ते द्वार उघडण्याची आम्ही तेथे असलेल्या अनेक आरामशीर खुर्च्यांपैकी आम्हाला सोयीस्कर वाटणाऱ्या खुर्च्यात बसून वाट पाहू लागलो. यापूर्वी विमान प्रवासाचा अनुभव नसल्यामुळे चित्रपटात नायक नायिका विमानाला लावलेल्या शिडीवरून उतरताना आपल्या आईवडिलांकडे पाहून हात हलवताना पाहिल्यामुळे आपणही तसेच प्रवेशद्वार उघडल्यावर विमानात शिडीने जाणार अशा कल्पनेने पायऱ्या जरा जपून चढ अशी सूचना सौला देण्याचा मी विचार करत होतो. पण तरीही ज्यांना पाहून हात हलवायचे ती मंडळी तर बाहेरच राहिली होती. तेवढ्यात 6 वाजल्यामुळं आम्हाला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या उड्डाणातील प्रवाशांनी तयार राहावे अशी सूचना मिळाली व आम्ही लगबगीने तयार झालो. प्रथम व्हीलचेअरवर बसणारे आणि बालके बरोबर असणारे प्रवासी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना आत सोडण्यात आले. त्यानंतर आमच्या आसन क्रमांकानुसार आम्हाला आत सोडण्यात आले. आत गेल्यावर बऱ्याच लांबलचक बोगद्यासारख्या मार्गाने आम्ही चालू लागलो. तो मार्ग इतका लांबलचक होता की हे आता आम्हाला JFK पर्यंत चालतच नेतात की काय असं वाटू लागलं. तोच समोर एक प्रवेशद्वार आणि त्यात हसत मुखाने उभे राहून आमचे स्वागत करणारे हवाई सुंदरी आणि इतर कर्मचारी दिसल्यावर आपण विमानानेच जाणार याची खात्री वाटून जीवात जीवाला. हवाई सुंदर्या बहुतेक सेवानिवृत्तीपूर्वीचा शेवटचाच प्रवास करायला निघाल्या असाव्यात. अर्थात आमच्यासारख्या सेवानिवृत्त होऊनच प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांसाठी महाराजानं ही खास योजना करणे योग्य असले तरी इतर प्रवाशांची त्यामुळे निराशा झाली असण्याची शक्यता असल्याने मला त्यांची दया आली. त्यांनी आम्हाला आमच्या हातातील बोर्डिंग पासेस पाहून आमच्या बैठका कोणत्या भागात आहेत याविषयी दिग्दर्शन केले आणि त्यांच्या सूचनेनुसार आमच्या आसन क्रमांकांकडे जाऊन हास्यहुश्य करत बसलो. विमानात शिरल्यावर परत बरोबर घेतलेल्या पुस्तकाची आठवण झाली. ते पुस्तक केबिन बॅगमध्ये होते आणि केबिन बॅग आत शिरताच नेहमीच्या तत्परतेने डोक्यावरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवल्याचेही स्मरण झाले. ते काढून घ्यायचा विचार करतो तोच विमानातील कर्मचारी आणि हवाई सुंदर्या सगळ्या वरच्या कप्प्यांची झाकणे जोरात आवाज करत लावून जाताना बेल्ट बांधायला आणि मोबाईल बंद करायला सांगून गेल्या. तेव्हा मला बेल्टची आठवण झाली. त्याची टोके माझ्याच अंगाखाली गेलेली काढून लावायला गेलो तेव्हा एक टोक शेजारी सौच्या सीटचेच हातात आले आणि ते ओढून बेल्ट बांधायच्या प्रयत्नात तिच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होऊन सगळ्या प्रवाशांना ऐकू येईल अशा आवाजात, अहो माझा बेल्ट कशाला ओढताय, अशी माझी कान उघडणी झालीच. शिवाय लग्नाच्या वेळी दोघेही एकाच बेल्टमध्ये सामावू शकलो असतो एवढीच ती होती. पण ती परिस्थिती आता राहिली नव्हती.
शेवटी तिनेच माझ्या बेल्टचे तिच्याच अंगाखाली गेलेले टोक माझ्या हातात दिल्यावर मला बेल्ट लावणे शक्य होऊन कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला. आता विमान चालू होण्याची आम्ही वाट पाहू लागलो. सुरुवातीला बराच काळ फक्त घरघराटच ऐकू येत होता आणि वैमानिकाच्या सूचनेवरून आम्ही उड्डाण करत आहोत एवढे समजले. पण विमान जागा सोडायला तयार नव्हते. अर्थात आमच्या नेहमीच्या एसटीच्या प्रवासाप्रमाणे सर्व प्रवासी स्थानापन्न झाल्यावर या बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवाशांनी खाली उतरून दुसऱ्या बसमध्ये बसावे अशी सूचना विमान प्रवासात होत नसावी अशी आशा मला होती. तो अनुभव पुढच्या वारीत येणारच होता. सुदैवाने वैमानिकाने काही तांत्रिक कारणामुळे विमान सुटायला उशीर होत असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आणि माझा जीव थोडासा भांड्यात पडला. कारण तांत्रिक अडचणीमुळे किती विलंब होईल याचा अंदाज नव्हता. पण लगेचच पुन्हा घरघर सुरू होऊन विमान गजगतीने चालू झाले. ते बराच वेळ चालले आणि पुन्हा थांबले. मग परत ते उलट्या दिशेने धावू लागले. पुन्हा ते थांबले. आणि आता कसे काय होणार या चिंतेत मी असतानाच ते एकदम वेगाने योग्य दिशेला धावू लागले. ते आता मात्र उड्डाण करायचेच या करारानेच. आणखी 20-25 सेकंदातच जमिनीशी संपर्कामुळं चाकांचा होणारा खडखडाट एकदम बंद होऊन आपण हवेत तरंगत आहोत याची जाणीव झाली. आमची आसने खिडकीजवळ नसली तरी शेजारच्या खिडकीतून आपण मुंबईच्या आकाशात विहार करू लागल्याचे आणि खालील रस्ते, इमारती, माणसे लहान होत जात आहेत हे समजत होते. समोरच्या पडद्यावर विमानाचा वेग, जमिनीपासून उंची, निघण्याची वेळ, गंतव्यस्थान आणि अंतर, तिथे पोहोचण्याची वेळ या गोष्टी दिसू लागल्या. विमान वर जाताना कानाला दडे बसण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्वानुभवी माणसांच्या सल्ल्यानुसार कानात घालण्यासाठी कापसाचे बोळे बरोबर घेतले होते. त्यांची आठवण विमान योग्य त्या उंचीवर स्थिर झाल्यावर झाली आणि ते बोळे मी शोधू लागल्यावर आता कशाला कानात बोळे घालताय ती वेळ निघून गेली हे सौने बजावलेच. थोडक्यात प्रत्येकालाच दडे बसतात असे नाही याचे प्रात्यक्षिक झाले. पुस्तक काढावे काय असा विचार करत होतो. पण तेवढ्यात समोरील पडद्यावर संकटकाळी तुमच्या डोक्यावरील ऑक्सिजन मास्क कसा वापरायचा किंवा विमान पाण्यात पडल्यास लावायचे लाईफ जॅकेट कसे वापरायचे याचे दिग्दर्शन चाले. त्यानंतर आता बेल्ट सोडायला आणि हालचाली करायला हरकत नाही अशी सूचना मिळाल्यावर मी वरून पुस्तक काढावे काय याचा विचार करू लागलो. तेवढ्यात मनोरंजनासाठी विमानात खुर्चीच्या मागील पिशवीत हेडफोन होते. ते खुर्चीस असलेल्या कनेक्शन पॉइंटला जोडल्यावर आणि कानाला लावल्यास संगीत अथवा समोर चालू असलेल्या चित्रपटातील संवाद ऐकणे शक्य होते हे लक्षात आले. पण येथेही बसच्या प्रवासाचाच अनुभव माझ्या वाटणीस आला. अगदी वातानुकूलित लक्झरी बसने प्रवास केला तरी नेमकी माझ्याच खुर्चीची पाठ हटवादीपणे आपला ताठबाणा सोडायला तयार होत नाही आणि रात्रभर इतर लोकांचे घोरणे मला ताठ मानेने आणि पाठीने ऐकून घ्यावे लागते. येथेही मी कानाला हेडफोन लावल्यावर काहीच ऐकू येत नव्हते. मात्र नेहमीप्रमाणे कनेक्शन करण्यात चूक करणारी माझी बायको मात्र संगीत ऐकण्यात की समोरील चित्रपट बघण्यात गुंग झाली होती. माझी अडचण मी तिला सांगताच तिने मी लावलेल्या कनेक्शनची पाहणी केली आणि ते बरोबर नसल्याचे प्रमाणपत्र देताच विमान सुंदरीस बोलावून तिला माझी अडचण सांगितली. पण आता विमान चालू झाल्यावर काही करता येत नसल्याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली व ती उदार मनाने मी स्वीकारली. कारण दुसरा पर्यायच नव्हता. आमच्या बायकोने आपल्या कानाला हेडफोन लावून माझ्याशी बोलण्याचे कनेक्शन तोडून टाकले होते. त्यामुळे मी मात्र समोरच्या खुर्चीच्या पाठीवर असलेल्या पुस्तिकेत विमान समुद्रात पडल्यास तरंगण्यासाठी दिलेले जॅकेट कसं फुगवावं आणि कसं वापरावं किंवा खुर्चीच्याच वरून येणारा ऑक्सिजनचा मुखवटा तोंडावर कसा चढवावा याविषयी दिलेल्या सूचना वाचत बसलो आणि इतरही जण संगीत चित्रपटाचा आस्वाद घेत असताना विमान समुद्रात केव्हा पडते याची वाट पाहत बसलो. अर्थात त्या सूचनांचा एवढा अभ्यास केल्यामुळं विमान खरोखरच समुद्रात पडल्यास मी वाचणार होतो अशातला भाग नव्हता.
फार तर बुडता बुडता आपल्या पेशाला अनुसरून त्या विषयावर एखादे लेक्चर देऊ शकलो असतो. पण त्यातही दुःखाची बाब ही की हा लेक्चर देता देता तानाजी जसा लढता लढता मेला असे सांगायला तरी कोणी उरेल की नाही याचीही शंकाच होती. पण थोड्या वेळाने सौने उदार मनाने आपल्या खुर्चीचे कनेक्शन मला दिले आणि मलाही संगीत ऐकू येऊ लागले आणि थोड्याच वेळात तिच्या औदार्याचे कारण कळले. एक म्हणजे चित्रपटाची भाषा तिला कळत नव्हती, कारण आमचे विमान एअर इंडियाचे असले तरी सर्व चित्रपट इंग्रजीच होते. अलीकडे मात्र अगदी एअर फ्रान्सने गेलात तरी हिंदीच काय पण मराठी चित्रपटही असतात इतका भारतीय प्रवाशांनी आपला लौकिक वाढवलाय. अर्थात त्यावेळी इंग्रजी चित्रपटच बघणं भाग होतं व त्यातीलही भाषा मलाही फार समजत होती अशातला भाग नव्हता. संगीताच्या बाबतीत बोलायचे तर भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची एकच कॅसेट एअर इंडियाच्या साठ्यात उपलब्ध होती आणि प्रत्येक 15 मिनिटांनी तीच पुन्हा पुन्हा लावली जात होती. थोडक्यात 20 तासांच्या प्रवासात सर्व गाणी अथवा ख्याल प्रवाशाला मुखोद्गत व्हावेत अशी एअर इंडियाची इच्छा असावी. उतरल्यावर त्याची चाचणी घेत नाहीत हे भाग्य. इतर चॅनलवरील रॉक आणि पॉप संगीतात आम्हाला दोघांनाही मुळीच रस आणि गम्य नव्हतं. खाद्य पेयांच्या ट्रॉलीज मधून येत होत्या, पण नेमका तो मंगळवार असल्यामुळं आणि तो आमचा उपासाचा दिवस असल्यामुळं त्यांच्या खानपानापैकी सुकामेवा, काही फळं आणि चहा आणि काही शीतपेयांचाच काय तो आम्ही समाचार घेऊ शकलो. मधल्या काळात मोठ्या धाडसाने मी केबिन बॅग काढून त्यातील पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली आणि रात्री 12 पासून डोळ्याला डोळा न लागल्याने मला हळूहळू झोप लागली आणि जाग आली तेव्हा लंडनचा विमानतळ आला, आता पट्टे आवळा अशी सूचना ऐकूनच. लंडनला पोचायला जरी जवळजवळ 10 तास लागले होते तरी घड्याळात मात्र सकाळचे 11च वाजले होते. आम्ही पश्चिमेला चाललो होतो ना. हवा चांगली असल्याची घोषणा झाली त्यामुळे लंडन राहिले, पण हिथ्रो विमानतळ तरी पाहायला मिळेल अशी आशा होती, पण तेथेही आमची पार निराशा झाली. आम्हाला विमानतळावर जाऊ दिले गेलेच नाही. त्याऐवजी बाहेर नेऊन एका अतिशय छोट्या हॉलमध्ये आमची रवानगी झाली. तेथेच सगळ्यांना बसायपुरतीही जागा नव्हती आणि टॉयलेटही नव्हते. ज्या पूर्वानुभवी मंडळींनी विमानातील अति आकुंचित टॉयलेटऐवजी विमानतळावरील प्रशस्त सुविधेचा लाभ घ्यायचं ठरवलं होतं त्यांची परिस्थिती मात्र फारच बिकट झाली. बाहेर सोडायचंच नव्हते तर व्हिसा तपासण्याची काय आवश्यकता होती काही कळलं नाही. भाग्यच आमचे की सामान ताब्यात घेऊन पुन्हा ते चाळणी खालून न्यावयास लावले नाही, कारण 9-11 नंतर प्रवास करणाऱ्या काही मित्रांवर असा प्रसंग आला होता. अर्धा पाऊण तास त्या हॉलमध्ये काढल्यावर पुन्हा आम्हाला विमानात सोडण्यात आले. त्या काळात विमानाची अंतर्गत सफाई करतात म्हणे. आम्ही पूर्वीच्या जागी स्थानापन्न झालो. त्यानंतरचा प्रवासही बराचसा झोपेतच झाला. माझ्या मागील आसनावरील प्रवासी बरोबर खाद्यपेयांच्या गाड्या आल्या की जागा होत असे आणि मद्याचा भरपूर मोठा डोस पचून पुन्हा झोपेच्या अधीन होत असे. 9 तासांनी न्यूयॉर्कचा JFK विमानतळ आल्याची घोषणा झाली तेव्हा तेथील घड्याळात दुपारचे 4 वाजले होते. आम्हाला I-94 फॉर्म्स प्रत्येकी 1 आणि दोघात मिळून 1 डिक्लेरेशन फॉर्म भरायला देण्यात आले. आता फक्त डिक्लेरेशनच लागते. मला आमचे दोघांचे फॉर्म्स भरायचे असल्याने आणि अजून डोळ्यांवर झोप असल्याने प्रत्येक वेळी फॉर्म भरताना काहीतरी चूक व्हायची. कधी माझ्या फॉर्ममध्ये बायकोचा पासपोर्ट नंबर तर कधी तिच्या फॉर्ममध्ये माझी जन्मतारीख असे घोटाळे करत मी बरेच फॉर्म्स खराब केले. फॉर्म्स मागण्यासाठी मी बायकोला पाठवत होतो. फॉर्म भरण्याचे काम मी करत असल्याने तिलाही ती जबाबदारी आपली आहे असे वाटत होते. पण शेवटी विमान कर्मचाऱ्यांनी आता हे शेवटचेच फॉर्म असे निक्षून बजावून सांगितल्यावर, तिनेही मला तसे निक्षून सांगितल्यावर मला माझ्या हातून चूक न होता फॉर्म्स भरले गेले. फॉर्म्स अगदी प्रवासाच्या शेवटी दिल्यामुळे ते भरायला पुरेसा वेळ नव्हता अशी तक्रार बरेच जण करत होते. त्या अर्थी त्यांच्याही हातून अशा चुका झाल्या असण्याची शक्यता वाटली.
मी फॉर्म्स भरताना केलेल्या चुका पाहून माझ्या मागे बसलेल्या प्रवाशाने प्राशन केलेल्या पेयाचा परिणाम त्याच्याऐवजी माझ्यावरच झाला की काय, की चुकून हवाई सुंदरीने मला ज्यूसऐवजी आणखी काही दिले, अशी शंका सौला आल्याचे तिने बोलून दाखवले. तो प्रवासी मात्र एका झटक्यात फॉर्म भरून मोकळा झाला होता. त्याचे कारण त्याची बायको बरोबर नसल्यामुळे त्याच्यावर कसलेच दडपण नव्हते असे मी तिचं समाधान करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा परिणाम उलटाच झाला. असो. बाहेर पडताना विमान कर्मचाऱ्यांनी अगदी सुटलो यांच्या तावडीतून असा चेहरा न करता हसून व हात जोडून आम्हाला निरोप दिला की आमचा घेतला आणि पुन्हा लांब लचक बोगदा मार्गाने आम्ही बाहेर पडलो.